महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नाशिक जिल्हा संपर्क प्रमुखपदी अविनाशजी जाधव यांची निवड झाल्याबद्दल मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक डॉक्टर राजेश पटेल, मनसे नेते येवला, तालुका अध्यक्ष शैलेश करपे पाटील, शहराध्यक्ष गौरव कांबळे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना येवला शहर व तालुका आणि सर्व अंगीकृत संघटना. येवला शहरातील महामृत्युंजय मंदिर येथे सोमप्रदोष निमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने मंदिर परिसरात दिवसभर भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षणामध्ये महादेवाच्या मूर्तीची आणि शिवपिंडीची अत्यंत देखणी सजावट करण्यात आली होती. विशेष म्हणजे यावेळी डमरूंनी तयार केलेला आकर्षक हार महादेवाला अर्पण करण्यात आला होता, ज्यामुळे सजावटीत वेगळेपण आणि भक्तिभाव दोन्हींचा सुंदर संगम दिसून आला. याशिवाय विविध रंगीबेरंगी फुलांनी मंदिर परिसर सुशोभित करण्यात आला होता. सायंकाळी पार पडलेल्या महाआरतीला मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. हर हर महादेवाच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. आरतीनंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. जय भोले. आज येवला येथील अमरधाम मंदिरामध्ये भोले बाबाच्या मूर्तीला आणि शिवलिंगाला अभिषेक करण्यात आला आणि विशेष आकर्षण म्हणजे आज डमरूचा हार साईबाबाचा भोले बाबाला आहे ना डमरूचा हार घालण्यात आला. हे एक विशेष आकर्षण झालं. तसेच नंदीच्या भोवती शंकराची मूर्तीचं अशी सुंदर अशी सुरेख रांगोळी काढण्यात आली आणि नंतर आरती झाल्यानंतर महाप्रसादाचं आणि बेलपत्राचं वाटप झालं. हजारो भक्तांनी ना याचा प्रसादाचा दर्शनाचा लाभ घेतला. येवल्यात महामृत म्हणजे मंदिर आम्ही शेवटचा सोमवार प्रदोष म्हणून पूजा केली. सगळ्या भक्त मंडळांनी महाप्रसाद सुरुवात केली. सगळा अभिषेक झाला. माझ्या मिस्टरांच्या नावाने मी दिलेला सोम प्रदोष शेवटचा दिला. त्याच्यामुळे माझ्या मुलीने आणि मी पूजा केली. जय भोले. आज वर्षातील सोमप्रदोष हा शेवटचा सोमप्रदोष होता. आज सकाळपासूनच या मंदिरात गर्दी चालू होती आणि आज व्यवस्थित सगळ्या विजूभाऊ शिंदे यांचा नावाने वहिनीने ते केला. आणि दर प्रदोषला आम्ही तर येतोच, परंतु प्रत्येक दूरदूरवरून भक्तगण इथे येतात आणि महाप्रसादाचा आणि रुद्राक्षाचं वाटप केलं जातं. प्रसादाचं वाटप केलं जाते आणि भोले बाबाच्या मूर्तीला साष्टांग दंडवत घालून